गोव्यातील एका कॅसिनोमधील कथित व्हिडिओमुळे कोल्हापुरातील राजकारण तापलंय. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा कथित व्हिडिओ रविकिरण इंगवलेंनी समोर आणला. नगरसेवक म्हणून अशा ठिकाणी जाणं योग्य आहे का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवलेंनी उपस्थित केला. मात्र या आरोपांना ऋतुराज क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 2022 पासून रविकिरण इंगवले सातत्याने क्षीरसागर कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली आहे का याची तपासणी केली जाईल, असं देखील ऋतुराज क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. ज्या राजेश क्षीरसागरांच्या घरामध्ये असंस्कृतपणा असतो, सुसंस्कृतपणा त्यांच्या घरामध्ये कधी नव्हता, कधी नसणार. कारण त्यांचं जुन्या काळापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत वागण्याची पद्धत, त्यांचं आचरण एक म्हणजे त्या घरानं काय बोध घ्यायचा. म्हणून सुरुवातीला एक नाव टाकलं होतं, बाप नंबरी बेटा 10 नंबरी. बाप जर चुकीचा आहे तर मुलगा तसाच होणार. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी फॉल्ट आहे. जर कंपनीमध्ये फॉल्ट असेल तर ती गाडी कधी रिपेरी होत नाही. तशा पद्धतीने यांच्या घराचं वातावरण आहे. आणि ऋतुराज क्षीरसागर हे नवीनच लोकप्रतिनिधी झाले महानगरपालिकेमध्ये. आणि ह्यांच्या घरामध्ये जर ह्यांचा मुलगा झोगार खेळायला शिकवत असेल, हुक्कामध्ये जाऊन झोगार खेळत असेल, तर हे किती वाईट आहे. अजून मी देखील तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे. फोटो मला बघायला मिळाला होता, पण मी व्हिडिओ बघितलेला नाही आहे. ज्या वेळेला मला व्हिडिओ दिसेल त्यावेळेला मी साधारण त्याचा पूर्ण अभ्यास करीन